सरळ लोकशाहीला चॅलेंज करताय आणि बॅलेट ईव्हीएम मशीन ही काँग्रेसच्याच काळात आलेलं आहे. काय ना कशावर केलं तरी भाजप सरकार ऐकत नाही. भाजप सरकार चांगलं आहे, कामं करतोय भरपूर. तुम्हाला काम करायचं आहे तर तुम्ही आता कंबर खोचून लोकांची कामं करा, लोकांच्या तळागाळापर्यंत पोहोचा. अडचणी काय, समस्या काय नाही का, असं मला म्हणायचं आहे. मार्केटवाडीच्या जो घडलाय त्या प्रकारावर मला सांगायचं आहे. कारण बॅलेट पेपर सगळं चुकाच होणार आहे. त्या तिकडे पडले खून, तिकडे पडले ते आक्षेप घेणं, विक्षेप घेणं, काय बरेच गोष्टी करणार त्यापासून. त्यासाठी ईव्हीएम पाहिजे. घरात एक माणूस आणि 4 बहिणी, काय 4 लेडीज, त्यामुळे मतदान जास्त झालं ना. काय लाडक्या बहिणीचा प्रभाव पडला. जशी बहिणीला दान भावाने केलं तसं बहिणीनं भावानं दान केलेलं आहे. मध्ये गोळ असता तर मग आमचं खासदार साहेब गेलंच नसतं ना. खासदार साहेब किती मतान गेलतंय ते मग तेव्हा पण सीट लागलं असतं ना. ते आमचं गोळ असतं तर आता आम्ही म्हणतोय का मध्ये गोळ आहे, सीट लागलं नाही तरी मग असं कसं म्हणताय तुम्ही. मग सीट लागाय पाहिलं तर आमचं मग 10-5 मध्ये गोळ असता 10-5 हजाराचा विषय नव्हता ना. मग सीट आमचं लाखांनी लागलं असतं ना. गोळ करायला असतं मग भरपूर केला असता. नाही, आम्हाला वाद असा वाटत नाही की तुम्ही सरळ लोकशाहीला चॅलेंज करताय आणि बॅलेट ईव्हीएम मशीन ही काँग्रेसच्याच काळात आलेलं आहे. त्यावेळेस तुम्ही आक्षेप का घेतला नाही? आणि लोकसभेला ज्यावेळेस महाविकास आघाडीची सीटं लागली त्यावेळेस तुम्ही आक्षेप घ्यायला पाहिजे होता. आता महायुतीची सत्ता आली, हे काय रडणाऱ्याची डोळं पुसण्याचं काम आहे? हे काय योग्य नाही. झालंय ते योग्य आहे. आणि भाऊंचं काम तालुक्यात भरपूर चांगलं आहे. त्यामुळे मार्करवाडीमध्ये भाऊंला 150 मताचं लीड भेटलेलं आहे. असं नाही की 8-10 वर्ष आम्हाला लीड भेटत होतं, ह्या पंचवार्षिकलाच आम्हाला लीड कसं भेटलं नाही. परंतु भाऊनं तिथं पर्यटन स्थळ म्हणून तिथं हे केलेलं आहे आणि कमीत कमी 20-25 कोटी रुपये निधी दिलेला आहे. त्याच्यामुळं सामान्य ते सामान्य लोकांनी भाऊंला मतदान केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे लाडकी बहीण योजना ना, रामभाऊ सातपुतेनं भरपूर कामं केलेलं आहे ती मार्करवाडीनं. त्यामुळं मतदान भरपूर टाकलेलं आहे. तिथल्या जनतेनं भरपूर म्हणजे जानकरापेक्षा जास्त मतं त्याला पडले ते रामभाऊ सातपुत्याला. आणि ईव्हीएमचं काय घोटाळा नाही का नाही, ही निवडून आले तरी वळते ती आणि माणसाव काय बी करू परिणाम काय आणते ती. दबाव आणून आपलं उभं करते ते तिथं आणून पुन्हा मतदान करा, हे करा. काय ना कशावर केलं तरी भाजप सरकार ऐकत नाही. भाजप सरकार चांगलं आहे, कामं करतोय भरपूर. आणि ही काँग्रेस काय ह्याला खासदार केलं त्यांच्या सीटा जास्त आल्या. तिथे ईव्हीएमचा घोटाळा झाला नाही की, तिथं काय घोटाळा झाला नाही. काय ना काय कोणी काय केलं तर काय भाऊ येणार होतं, सातपत भाऊ, पण ते काय हेच काम हे भरपूर केलेत त्यांनी. हो, मी एवढं सांगू शकताय की जे आता काय घडलं ते लोकशाहीच्या विरोधात त्यांनी केलेला प्रकार आहे. याला घटनेच्या विरोधात जाणं म्हणतात, याला घटना मान्य नाही असं म्हणतात. तुम्हाला जर खराच तर त्या मिस्त्रींचा प्रॉब्लेम होता तर तुम्ही अगोदरच मांडायचं, खासदार गेला असं झालंय बाबा, आता आम्हाला लोकसभेला असं होईल असं तुम्हाला वाटतंय तर तुम्ही भूमिका अगोदरच केलं पाहिजे होते. याचा अर्थ तुमचं शिजलंय पण मनावाचं शिजलं नाही म्हणून तुमची प्रक्रिया चालली असं मला वैयक्तिक वाटतंय. कारण तुम्हाला करायचंच असतं, तुम्ही त्यावेळेसच हे केलं असतं नाही का, विरोध केला असता. ज्यावेळेस खासदारकीच्या टायमिंगला हे सगळी प्रक्रिया चालली होती. खासदारकीला तुम्हाला जशी पाहिजे तशी ते सीटं मिळाल्या तुम्ही खुश झाला आणि आमदारकीला तुमच्या विरोधात सगळं महाराष्ट्राने आज वेगळी लाट होती माझ्या मते. कारण की सगळ्यात जास्त महिलांचं मतदान जास्त झालं असं मला वाटतंय. आणि लाडक्या बहिणीचा याच्यावर 1000% इफेक्ट झालेला आहे. त्यामुळे कोणी शंका नाही म्हणत नाही. हा, तुम्ही खरं तुम्ही हारला असता आणि मग रडला असतं तर ठीक आहे, पण 1 मताचा विजय आहे असा तुमचा, असं मला वाटतं. त्या विजयाचा आनंद मानावा, रडत नाही बसावं. तुम्हाला रडायचं असतं तर मग कामं कोण करायचे आहेत, जनतेचा प्रश्न कोण मांडणार आहे? ही लढाई नाही तुमची मी हारलोय मी जिंकलोय. तुम्हाला काम करायचं आहे तर तुम्ही आता कंबर खोचून लोकांची कामं करा, लोकांच्या तळागाळापर्यंत पोहोचा. अडचणी काय, समस्या काय नाही का, असं मला म्हणायचं आहे. मार्केटवाडीच्या जो घडलाय त्या प्रकारावर मला सांगायचं आहे. खरं तसं असतं तर मग आम्ही नात्यापुताची बी मागणी केली असते. आता नात्यापुतं नाही, अशी कितीतरी गावात असं झालंय की प्रबोध यांचा झालेला म्हणून रडायचा. आम्ही काय बीजेपी समर्थन आहे किंवा काय नाही, पण जी कायद्याच्या विरोधात जाईल त्याच्या आम्ही विरोधात. एवढं काय कारण बॅलेट पेपर सगळं चुकाच होणार आहे. त्या तिकडे पडले खून, तिकडे पडले ते आक्षेप घेणं, विक्षेप घेणं, काय बरेच गोष्टी करणार त्यापासून. त्यासाठी ईव्हीएम पाहिजे. फुसच लावलेले आहे, फुस लावलं म्हणजे एवढं झालेलं आहे ना.
काय एकाला फुस लावायची 10 जण त्यात तयार व्हायचे, तेव्हा फुस लावून काय उपयोग होणार नाही ना. त्याला ईव्हीएम मशीनच पाहिजे त्याला. लोकसभेला का आक्षेप घेतला त्यांनी? काँग्रेसवाल्यांनी लोकसभेला आक्षेप का घेतला नाही? हा, त्या बनीचा प्रभाव पडला. मतदान हे झालं ते चांगलं चालतं, पण राम सातपुतेने कामे भरपूर केली, त्यामुळे त्यांना भरपूर मतदान पडलं. पण लाडक्या बहिणीचा पण थोडा डिफरन्स होता त्याच्यावर, त्यामुळे त्यांना मतदान चांगलं पडलं, त्यामुळं झालं व्यवस्थित. त्यामुळे त्यांना लीड भेटलं रामभाऊ सातपुते, आणि त्यांना कामं पण भरपूर केली मार्करवाडी गावामध्ये, त्यामुळं त्यांना मतदान चांगले पडलं. आणि ह्याच्या अगोदर काय काँग्रेस सरकारला ईव्हीएम मशीन लावायला पाहिजे त्यांना. ह्याच्या अगोदर म्हणजे कामं केल्यामुळे मतदान पडलं, त्यामुळे त्यांची काही अडचण नाही. गावस्वरूपी सगळ्यांचं म्हणणं आहे कामं केली, त्यामुळे सगळ्यांना त्यांच्यामुळे झालं असेल त्यांचं काय. कसं आहे माहिती आहे का, सर्वसामान्य विचाराने जो मतदान झालेलं सर्व विचार जो सातपुते साहेबांचं जे खरं काम आहे त्या कामाचा त्यांना मोबदला मिळालेला आहे. बाकीचा विषय काही नाही. अहो, सत्ता महाराष्ट्रात येणं म्हणजे जो का नाही देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस, माझा दादा अजित दादा, हे सर्वसामान्य काम करतात आणि कुठल्या कामात कुठल्यांचा घोटाळा नाही, काय नाही. जो गोरगरीब जनता आहे, जो 100 रुपये हाजरीने जाणाऱ्या बहिणांना, जो माझ्या का नाही लाडक्या बहिणीला जो देवळाचा विश्वास जो मिळाला, तो त्यांना सर्वसामान्य जो ते दिलेलं एक दान आहे. जशी बहिणीला दान भावाने केलं, तसं बहिणीनं भावानं दान केलेलं आहे. हे सर्वसामान्य विचार आहे. काय मशीन म्हणजे घोळ नाहीच. कसं आहे माहीत आहे का, जो काय कुणी जर आणून खाल्लंय, मग ते काय जे कोणाला दिलेलं नाही, म्हणजे जो सत्तेधारी आहेत त्यांच्याकडून आणून जो खाल्लेला आहे, मग ते आता त्यांना जे म्हणजे लीड दिलेलं नाही, काय नाही. मग आता विचार करायची गरज नाही. मग मतदार तर स्पष्ट बोलतोय. मतदार म्हणते की आम्ही मतदान केले, तो आमच्या पद्धतीने केलं, तो मताचा मालक हे नाहीत. राजकीय म्हणजे का 4 पोटर असं आमचे नाहीत ते आम्ही आमच्या मताचा मालक आहे. आम्हाला जे काम केलंय माझ्या राम सातपुत्यानं, ते मतदान आम्ही हक्काने दिलेलं आहे. ह्या गोष्टीचा काही नाही. काय मार्करवाडीबद्दल झालं ते, आता मतदान तर झालं, आता झाल्यावर नंतर काय गोष्टी घेता येत नाही त्या. म्हणजे आता जे गोरगरीब आहेत त्यांनी 100% मतदान केलेच ना. परत नंतर आता ह्या गोष्टी अशा डबल म्हणल्या होऊ शकत नाही त्या. आणि भाऊला भरपूर, राम सातपुतेला भरपूर तिथनं जात आहे, कारण तिथं वशा गणपतीचं काम केलंय भरपूर, तिथं बोटिंगचं म्हणजे पॉईंट केला आहे, पर्यटन स्थळ केलंय. त्यामुळे आतली जनता जी आहे ती त्यांनी 100% मतदान भाऊलाच भाजपलाच केलंय. मध्ये गोळ असता तर मग आमचा खासदार साहेब गेलंच नसतं ना. खासदार साहेब किती मतान गेलतंय ते, मग तेव्हा पण सीट लागलं असतं ना ते आमचं गोळ असतं तर. असं काय नाही. आता जरा बघा, आता पण आमचं सीट गेलेच तरी आम्ही मान्य केलेच की. आता आम्ही म्हणतोय का मध्ये गोळ आहे, सीट लागलं नाही तरी मग असं कसं म्हणताय तुम्ही? मग सीट लागाय पाहिलं तर आमचं. मग 10-5 मध्ये गोळ असता, 10-5 हजाराचा विषय नव्हता ना. मग सीट आमचं लाखांनी लागलं असतं ना. गोळ करायचं असतं मग भरपूर केला असता. नाही तसं काय ना, कसं असतं वरच्या विषयानं काय खाली पण असते ते त्यांचं जे गाव पातळीवर चाललेलं असतं. वरच्याचा कोणाचा काय विषय मला काही वाटत नाही. पण आता तिकडचं आमच्यापासून लांब आहे गाव, त्यामुळं तिथलं काय नाही. आमच्या गावात तर म्हणजे काय विषय असला गोष्टीचा नाही. आता आमच्या गावाने पण लीड दिलंय, जे झालेल्या गोष्टी झाल्यात ना, जे मान्यच केलते ना. 2130 नातेपुत्यांना लीड दिलंय. 3 नातेपुत्या जनतेने पण मान्य केलं, सगळ्यांनीच मान्य केलं. म्हणजे झालेलं बदलच करता येत नाही ना, काय सगळ्या डोळ्यासमोरच आहे ना. गावकऱ्यांची चूक आहे महत्वाची. आजपर्यंत तुम्ही कधी लोकसभेला विरोध केला नाही ना, आता विधानसभेला कसं काय विरोध करता? जे घडलं तेच घडलं. रामभाऊन त्याचं कामं केली, त्यामुळे त्यांना गावकऱ्यांनी साथ दिली. त्यामुळे प्रत्येक गावात इकडच्या त्यांनी साथ दिली लोकांनी. रामभाऊन ज्या पद्धतीने 22 कोटी रुपये खर्च केला मार्करवाडी गावात, तिथले लोक त्यांना मतदान देणारच ना. ज्याचं खाणार त्याला आपण मतदान देणारच आहे ना. व्यवहारच आहे. लावणाऱ्यांनी लावले असेल ते आपण नाही दुसऱ्याला काय म्हणू शकत, पण लावणाऱ्यांनी लावले असेल नाही काय सुद्धा नाही. ईव्हीएम मशीन कधीच हॅक करता येत नाही, कधीच हॅक होत. काँग्रेस आक्षेप घेते त्याच्यावर. काय सर घेऊन होती इतके दिवस झोपली का काँग्रेस? इतके दिवस लोकसभेत त्यांचा चांगलं मतदान आहे, त्यांना चांगलं. आता वाईट झाले का आता वाईट? तू दोन्ही टकर हात ठेवून नाही.